नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजनची पूजा विधी मांडणी कशा पद्धतीने करायची। तर अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जातं। दिवाळी हा सण उत्साहाचा, रोषणाईचा आणि दिव्यांचा मानला जातो। या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं। तर लक्ष्मीपूजन करण्यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने बाजूने डेकोरेशन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक चौरंग ठेवायचा आहे। चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। चौरंगाच्या बाजूने आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण कलश स्थापनेसाठी कलश तयार करून घेणार आहे। तर तुम्ही तांब्याचा, चांदीचा किंवा मातीचा कलश घेऊ शकता। तर या कलशाला आपण लाल पिवळा धागा बांधून घेतलेला आहे आणि यानंतर आपल्याला या कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तर कुठल्याही शुभ कार्यामध्ये आपल्याकडे स्वस्तिक काढलं जातं। तर ओल्या कुंकवाच्या साहाय्याने आपण हे जे स्वस्तिक आहे ते स्वस्तिक बनवून घेणार आहे। ज्यावेळेस आपण स्वस्तिक काढतो त्यावेळेस आपण स्वस्तिक एकटं कधीच काढत नाही। स्वस्तिकच्या बाजूने आपल्याला कुंकवाच्या उभ्या 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी कुंकवाच्या लाईन ओढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला कलशाच्या 5ही बाजूंनी कुंकवाच्या लाईन मारून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापनेसाठी हा जो कलश आहे तो तयार करून घ्यायचा आहे। तर इथे आपला हा कलश तयार झालेला आहे। आता आपण पुढची जी विधी आहे तो करणार आहे। तर इथे मी एक छोटा चौरंग ठेवून घेतलेला आहे। या चौरंगावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत। तर या तांदळाची तुम्ही रास घालू शकता किंवा स्वस्तिक बनवू शकता किंवा अष्टदल कमलसुद्धा बनवू शकता। त्यानंतर आपल्याला या चौरंगाच्या उजव्या बाजूला सुद्धा एक तांदळाची रास मांडून घ्यायची आहे। तर आपण चौरंगावरती ही जी लक्ष्मीची मूर्ती आहे तिची स्थापना करून घेणार आहे। तर तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही लक्ष्मीचा फोटोसुद्धा घेऊ शकता। तर आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी कमळामध्ये बसलेल्या लक्ष्मीचीच मूर्ती आणायची आहे। तर लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचा आहे। तर कलशामध्ये आपण 80% पाणी भरून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्याचबरोबर थोड्याशा अक्षता घालून घ्यायच्या आहेत, सुपारी घालायची, नाणं घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर फूल वाहून घ्यायचं आहे या कलशामध्ये एक। तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपल्याला कलशामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला आंब्याची 5 पानं कलशामध्ये ठेवून घ्यायची आहेत। जर तुमच्याकडे खाऊची पानं असतील तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता। यानंतर यावरती आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हा कलश तयार केलेला आहे। त्यानंतर आपल्याला चौरंगावरती व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे सेम तशाच पद्धतीने 4 जोड पानं ठेवून घ्यायची आहेत। तर पहिली जी 2 पानं आहेत त्यावरती आपल्याला अक्षता घालून घ्यायच्या आहेत। त्या अक्षतांवरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। इथे आपण अभिषेक करून घेतलेली गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे। गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे। त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती तर आपण स्थापन केलेलीच आहे। यानंतर आपण कुबेराची एक सुपारी घेतलेली आहे। तर कुबेर म्हणून आपण इथे सुपारी पूजणार आहोत। जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आपण दुसरी जी सुपारी ठेवली आहे ती सर्व देवतांची मिळून सुपारी ठेवलेली आहे। तर या सुपारीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचं आहे। तर आपण गणपती बाप्पा, कुबेर, त्याचबरोबर सर्व देवतांची जी सुपारी आहे यांना सर्वांना आपण इथे गेजा वस्त्र घालून घेतलेले। त्यानंतर आपल्याला लक्ष्मीसाठी इथे एक पानाचा विडा ठेवायचा आहे। त्यावरती आपण खारीक, खोबरं, त्याचबरोबर सुपारी, हळकुंड, बदाम ठेवून घेतलेले। आता सर्वप्रथम आपण लक्ष्मीची पूजा करून घेणार आहे। सर्वप्रथम आपण गणपतीची स्थापना केली। त्यानंतर लक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फुलं वाहून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आता आपण कलशाची पूजा करणार आहे। तर आपल्याला कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, त्याचबरोबर अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि कलशाला फूल वाहून घ्यायचं आहे। तर हा जो कलश आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा सजवू शकता। तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूला किंवा केरसुनेला असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे
त्यामुळे या दिवशी झाडूची पूजा ही केलीच जाते। तर आपल्याला झाडूला हळदी कुंकू वाहून घ्यायचे, अक्षता घालायच्या आहेत, त्याचबरोबर इथे आपल्याला एक फूल वाहून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण झाडूची पूजा करून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला गणपती बाप्पा, त्याचबरोबर कुबेर देवता, त्याचबरोबर बाकीचे सर्व देवतांची सुपारी आहे, यांना सर्वांना फुलं वाहून घ्यायची आहेत। तर इथे आपण लक्ष्मीला गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। त्याचबरोबर लक्ष्मी पूजनच्या दिवशी लक्ष्मीला सुक्या मेवाचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो। तर इथे मी काजू आणि बदामाचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। यानंतर आपल्याकडे अशा पद्धतीने धान्यांनी भरलेली बोळकी ठेवली जातात। तर काही ठिकाणी ही बोळकी 5 ठेवली जातात किंवा काही ठिकाणी 7 बोळकी ठेवली जातात। तर इथे मी 5 बोळक्यांमध्ये धान्य भरून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला एक बोळकं जे आहे त्यामध्ये आपल्याला लाह्या बत्ताशे भरून घ्यायचे आहेत। तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी लाह्या बत्ताशांना खूप महत्त्व दिलं जातं। तर या बोळक्यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहेत किंवा याला सुगड सुद्धा म्हटलं जातं। तर या सुगडांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे धान्यांनी भरून घेतलेल्या। यानंतर यांना आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे। तर इथे मी तांदूळ, त्याचबरोबर गहू, हरभरे, धणे असं सर्व जे धान्य आहे ते या सुगडांमध्ये भरून घेतलेलं आहे। यानंतर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये जे दागदागिने असतील, त्याचबरोबर काही पैसे असतील, त्या सर्वांची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते। तर इथे आपण जी काही आपल्याकडे दागिने किंवा पैसे होते त्यांची सुद्धा आपण पूजा करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे आपण आता आपली जी वर्षभराची हिशोबाची वही असते त्याची पूजा करून घ्यायची आहे। त्याचबरोबर जे काही तुमचं पासबुक, ATM कार्ड असेल त्याची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते। तर प्रसादासाठी इथे मी काही फळं घेतलेली आहेत। त्याचबरोबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुमचा फराळ तयार झालेला असेल तर आपल्याला लक्ष्मीला दिवाळीच्या फराळाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। तर इथे मी गोडाचा थोडासा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। तर आमच्याकडे खरं तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो। तर यानंतर आता आपल्याला इथे मातीचे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण या ज्या पंत्या आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत। तर इथे आपण सर्व जी पंत्या आहेत त्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर लक्ष्मीच्या डाव्या बाजूला आपण समई लावलेली आहे। तर ही जी समई आहे ती सुद्धा आपण लावून घेतलेली आहे। तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा जो दिवा आहे तो आपल्याला रात्रभर तेवत ठेवायचा असतो। तर अशा पद्धतीने आपण हे जे लक्ष्मीपूजन आहे ते करून घेतलेलं आहे। तर ही जी पूजा आहे ती करायला अगदी साधी सोपी आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही जी पूजा आहे ती करून झालेली आहे। सर्वात शेवटी आपल्याला लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे। तर आपल्याला ओम ही श्री की श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गुहे धनपुराय नमः हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र सुद्धा म्हणू शकता किंवा याचा सुद्धा जप करू शकता। तर आपल्याला यानंतर लक्ष्मी देवीच्या समोर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मनोभावे लक्ष्मी मातेची प्रार्थना करायची आहे आणि आरती म्हणून आपल्याला या पूजेची सांगता करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे लक्ष्मीपूजन आहे ते करून घ्यायचं आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।